तुमचाही बिझनेस किंवा सेल्फ एम्प्लॉईड असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो इथे तुम्हाला इंट्रोड्यूस करते मी फ्लेक्सी एसआय. उद्योगात शहाणपण ही एक नवीन सिरीज घेऊन येते 3 पार्ट मध्ये. तुम्हाला कळणार आहे तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुमची इन्व्हेस्टमेंट कशी मॅनेज करायची. बिझनेसमॅनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की त्यांचं इन्कम फिक्स नसतं, मग त्याच्यामुळे एसआयपी करता येत नाही. तर आपण काय करू शकतो, तुम्हाला समजा एक बेसिक माहिती आहे की आपल्याला 20,000 तर प्रॉफिट होतोच दर महिन्याला, तर ते आपल्याला इन्व्हेस्ट करायचे एसआयपी मध्ये. तिला स्टेपअप सुद्धा करायचे कारण तुमचं दरवर्षी प्रॉफिट वाढणार आहे, तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याची प्राइस वाढणार आहे. सो इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढलीच पाहिजे. पण ह्याच्यात एक ट्विस्ट आहे, आपल्याला काय करायचं, पूर्ण वर्षभरात तुम्हाला 5 लाख लमसम इन्व्हेस्ट करायचे. म्हणजे कधी ते 50,000 असू शकतात किंवा 3 लाख असू शकतात किंवा 5,000 सुद्धा असू शकतात. समजा तुमचा सीझनल बिझनेस असेल तर तुम्हाला एखाद्या महिन्यात खूप छान प्रॉफिट झालं, तेव्हा आम्हाला कनेक्ट करायचंय. तुम्हाला फक्त एक ओटीपी येईल, पैसे तुमचे इन्व्हेस्ट होतील. आणि या छोट्याशा ऍक्शनने तुम्हाला इम्पॅक्ट बघायचा का किती मोठा झालाय. एसआयपीने जवळजवळ फक्त 65 लाखांपर्यंत जाणार होता, पण एक छोट्याशा स्टेपमुळे तुमचा जवळजवळ 2 कोटींचा पोर्टफोलिओ बनतोय. 2 कोटींवर तुम्ही जवळजवळ 1,40,000 महिन्याला इन्कम घेऊ शकता. 10 वर्ष फक्त जिकिरीने बिझनेस करायचा, नंतर फायनान्शियल फ्रीडम तुमचं आहे. तुम्हालाही हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आवडला असेल तर कमेंटमध्ये बिझनेसमॅन लिहून पाठवा. आमची टीम तुम्हाला नक्की कनेक्ट करेल. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.